नॅशनल ट्रेडिंग एजन्सी (एन.टी.ए) च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे प्रदीप सिंह खरोला. पुढील प्रश्न बघा. देशातील सर्व काळे मेटिनिस्टिक वाघ कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार सिमिली पाल. पुढील प्रश्न बघा. जगभरातील किती टक्के वाघ भारतात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 75. पुढील प्रश्न बघा. यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कितवे वर्ष आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 100वे. पुढील प्रश्न बघा. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे प्रारंभ कोठून होणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे तंजावर, तामिळनाडू राज्य. पुढील प्रश्न बघा. आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आशियाई विकास बँक. पुढील प्रश्न बघा. अलीकडे फिनलँडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नीरज चोप्रा. पुढील प्रश्न बघा. कोणत्या संयुक्त राष्ट्र संघाने ब्रिटिश अभिनेता थिओ जेम्स यांची जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार UNHCR. पुढील प्रश्न बघा. सेल्फ सर्व्हिस बॅगेज ड्रॉप सिस्टम सुरू करणारे अलीकडे कोणते विमानतळ देशातील पहिले विमानतळ बनलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढील प्रश्न बघा. भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे दिनेश कुमार त्रिपाठी. पुढील प्रश्न बघा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार अरविंद पनगरिया. पुढील प्रश्न बघा. ख्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे इंग्लंड. पुढील प्रश्न बघा. ब्रिक्स गेम 2024 स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 29 पदके. पुढील प्रश्न बघा. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध 2024 कायदा देशात कधीपासून करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 21 जून 2024 पासून. पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे तजाकिस्तान.
पुढील प्रश्न बघा, इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक. पुढील प्रश्न बघा, 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या माहितीपटलाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे द गोल्डन थ्रेड. पुढील प्रश्न बघा, नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी जीएसटी परिषद पार पडलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 53वी. पुढील प्रश्न बघा, T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार पॅट कमिन्स.